नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनल कोर्ट औरंगाबाद यांनी मनाई हुकूम दिल्यानंतरही जालन्यात एका जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू आहे। या प्रकरणात आज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे। परवेज आलम जियाउद्दीन यांनी ही तक्रार दिली आहे। दर्गा हजरत जानुल्लाह शाह साहेब व्यवस्थापन समिती ही महाराष्ट्र वक्फ मंडळाद्वारे मान्यताप्राप्त संस्था आहे। या संस्थेची एक जागा मंगळ बाजार जालना भागात आहे, ज्याचा CST नंबर 4491 असा आहे। सदर जागा दर्गा हजरत जानुल्लाह शाह साहेब व्यवस्थापन समितीची असताना या जागेवर आफरीन अशफाक कुरेशी राहणार भाजी मंडी कादराबाद जालना यांनी बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे। या प्रकरणात महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनल कोर्ट औरंगाबाद यांनी मनाई हुकूम दिला होता। माननीय न्यायालयाचा स्टे ऑर्डर असताना सदर जागेवर 1 डिसेंबर 2025 पासून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे। एकांतात काळ बंद करण्याची मागणी निरीक्षक सदर बाजार आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे परवेज आलम जियाउद्दीन यांनी दिलेल्या निवेदनानुसार करण्यात आली आहे। हमारी मांगनी ये है कि दरगाह हजरत जानुल्लाह शाह एक पुराना जुना धार्मिक स्थान है जालना के अंदर, और उसकी जो वक्फ प्रॉपर्टी है 4491 मंगल बाजार कादराबाद में स्थित एक जूनी प्रॉपर्टी है। उसकी गैर कानूनी गैर प्रकारे खरीदी बिक्री हुई 2022 में। 2023 में हमने वक्फ ट्रिब्यूनल में एक सूट दाखिल किए थे। उसके ऊपर 2023 में वक्फ ट्रिब्यूनल ने एक स्टे ऑर्डर जारी किया था, जिसकी कॉपी मैं आपको यहाँ पर ये दिखा रहा हूँ। ये स्टे ऑर्डर आया था, लेकिन स्टे ऑर्डर आने के बाद भी वहाँ पर कोर्ट की अवमानना हुई। आज 2 साल के बाद वहाँ पर बांधकाम दोबारा से शुरू किया गया, और जब हम उसकी पहानी करने के लिए, उसका पंचनामा करने के लिए, मैं जैसा कि संस्था का उपाध्यक्ष हूँ, इस नाते से जब मैं वहाँ पहुँचा तो मुझे वहाँ पर बहुत सारे लोगों ने, खासतौर से खालिद कुरैशी जो थे, उन्होंने मारने काटने की धमकी भी दी, और यहाँ पर जो है तो हमने फिर वहाँ से वापस हो गए। सामने वाले जो अभी क्या मांग है? हमारी मांग ये है कि वहाँ पर जो गैर प्रकारे कोर्ट का अपमान हो रहा है, वो अपमान त्वरित रूप पर रोका जाए, और वो जो गैर कानूनी शेड वहाँ पर जो इस जगह पर बांधा गया है वो त्वरित तोड़ा जाए। सामने वाली जो पार्टी है वो कौन से MIDC वाले को? हाँ, वो MIDC वाले है, अशफाक पटेल साहब। क्या नाम है? मेरा नाम परवेज आलम। जालना जिल्ह्यातील अंबड येथे मतदान केंद्र क्रमांक 1 वर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे। मतदारांना बूथमध्ये आणून सोडण्याच्या कारणावरून ही धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं होतं। यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप करत म्हटले आहे की काही अंध मतदारांना हे कार्यकर्ते मतदान केंद्रात आणून आपल्या मर्जीने मतदान करत असल्याचा आरोप एकमेकांनी दोघांवरही केला आहे। यावेळी पोलिसांनी वेळीच प्रसंग सावधानता राखत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर हाकलून लावले। या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या पोलिसांच्या नियंत्रणात आहे। काय प्रकार घडला होता? थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, काय सांगणार आहात? हे बघा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही जी लढाई होती, सर्वप्रथम मी अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर मास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या, सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात अंबड शहराचे नागरिक आज एकवटले। नागरिकांनी एकवटून मतदान केलं, आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, त्या सगळ्यांनी केला। त्याच्यानंतर इथे सुद्धा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली, मला लोटलाट केली, ढकलण्याचा प्रकार केला। आणि हे सगळे पोलीसवाले जे आहेत हे सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात। हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने लावलेली आहे, आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलेले। सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता?
कशामुळे हा नेमका वाद झालेला काय एक वयस्कर मतदाराला एक त्यांच्या घरातला नातू मतदान करायला घेऊन जात होता. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांच्या नातूला घाण शिव्या दिल्या. शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही, शिव्या द्यायचा काय संबंध. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली. पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पीआय जे आहेत, घोडके पीआयने लोटलाट केली. आणि हे सगळे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत. अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत. तुमचा काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत? नाही, माझा मुळीच व्यक्तिगत वाद नाही. माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाहीये. परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे. हे लोकशाहीला मारक नाहीये. हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेली नाहीये. हे निवडणूक फेअर नव्हतं. हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक 8च्या बूथ क्रमांक 3 मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता. ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून हात घालून तिचं बटन दाबलं. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे प्रकार घडला. म्हणजे ही मी तुम्ही तक्रार वगैरे करणार? हो, निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तक्रार करणार आहोत. आम्ही SP कडे बी जाणार आहोत. राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत. अजून एक प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता. तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं. एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला, त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. 2 दिवसापूर्वी जालना शहरातील छत्रपती कॉलनीमध्ये धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी त्यांची 4 चाकी गाडी पार्किंगमध्ये पार्क केली होती आणि ते त्यांच्या घरात असताना मध्यरात्री संशयित कृष्णा गायके या तरुणाने गाडीची तोडफोड केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. या प्रकरणात त्यांनी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. SP साहेबाला भेटले, काय नेमकं काय मागणी तुमची, कशा संदर्भात भेटली? परवा माझी गाडी कृष्णा गायके नावाचा भाजपचा कार्यकर्ता, जो या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणतो स्वतःला, त्यानं माझी गाडी फोडली. ते गेले 8 दिवसापासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत होता. त्याला बऱ्याच आमच्या बांधवांनी समजून सांगितलं की तू असं का करतो. त्याने सुद्धा बऱ्याच बांधवांना सांगितलं की मी गाडी फोडणार. वैयक्तिक मी त्याला मेसेज केला, त्यावेळेस त्यानं मला सुद्धा रिप्लाय दिला. ते स्क्रीनशॉट ते सगळं साहेबांना दाखवलं. त्यानं चॅलेंज करून मी गाडी फोडतो, माझी ताकद तुला दाखवतो, अशा पद्धतीनं त्यानं बोलून ती गाडी फोडली आहे. आम्हाला असं वाटलं होतं त्याच्या गावामध्ये फोडेल. काल त्याच्या गावामध्ये सत्कार झाला. DJ लावून त्या गावामध्ये आमचं स्वागत केलं. त्याचे वडील, काका सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये होते. परंतु हा कुणाच्या सांगण्याहून हा माथे फिरूपणा करतोय. याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे. 21 जानेवारीला येणाऱ्या राज्यव्यापी मोठं आंदोलन आझाद मैदानात होणार आहे. मी राज्यभर फिरतो, समाजाचं मोठं आंदोलन होतंय आणि हे थांबावं, माझं फिरणं थांबावं, माझ्यावर धाक निर्माण व्हावा, यासाठी जाणून बुजून केलेलं हे राजकीय फार मोठं षडयंत्र आहे. मी आता SP काल पोलीस स्टेशनला त्याच्याविषयीची रीतसर तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात काय कारवाई झाली, काय करतात साहेब, या चर्चा करत असताना याच्या मागे जे राजकीय षडयंत्र आहे, याला कुणाकुणाचे फोन आले, यानं कुणाकुणाला फोन केले, याच्या संपर्कात कोण आहे, हा सगळा तपास करून या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करावा, अशा प्रकारची विनंती SP साहेबांना भेटून या ठिकाणी आम्ही केलेली आहे. काम व्हायरल केलं फेसबुकच्या माध्यमातून की गाडी मी जाळलेली नाही. म्हणजे आतापर्यंत या जगामध्ये कोणी चोरी केली असेल, खून केला असेल, मला एखादा आरोपी असा दाखवा की जो म्हणतो की हे गुन्हा मी केलेला आहे. मला अपेक्षा होती खरं म्हणजे त्याच्याकडनं, तो ज्या पद्धतीनं मला त्याने हा मेसेज केला ना, तुम्हाला मेसेज दाखवतो की ज्या पद्धतीनं त्यानं भाषा वापरली की चूप मी गाडी फोडून दाखवतो, हे पुढचे परिणाम भोगायला मी तयार आहे, माझी पण ताकद दाखवून देतो, ज्या कॉन्फिडन्सनं त्यानं हे बोलला ना, इतकी जर डेअरिंग आहे ना, हा जर खरा मर्द आहे ना, त्यानं सांगायला पाहिजे पुढे येऊन, यस मी फोडली ही गाडी, काय करायचं करा. हा म्हणजे गप्पा मारायच्या मर्दानकीच्या आणि काम करायचे हे नामर्दाचे, असा हा माथे फिरू आहे. त्यानं बोलायला पाहिजे, अरे क्लिअर आहे ना, त्यानं नाही फोडी तर कोण फोडी ते पोलीस सांगतील. कोणती गाडी आमच्या कॉलनीमध्ये आलेली आहे, याच्या संपर्कात कोणी, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि मी जर खोटी तक्रार केली असेल, त्याने माझ्या नावाचा रिपोर्ट द्यावा की माझ्या नावाची खोटी तक्रार केली म्हणून. तुम्ही ज्या एरियात राहता तिथे CCTV कॅमेरे वगैरे काही नाही का? आहेत ना, आता पोलीस तो तपासाचा भाग आहे, पोलीस ते चेक करतील. पोलीस निरीक्षकांनी आज काय म्हटलं, तुम्ही काही सुरक्षेसाठी मागणी वगैरे केली का?
सुरक्षेसाठी खरं म्हणजे 2 महिन्यापूर्वी आमच्या सहकाऱ्यांनी अर्ज दिला होता आणि हे वास्तव आहे की राज्यभर फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी आकाशभाव झालेला आहे. आमच्या जीवाला धोका आहे, यात काही शंका नाही. आता ते पोलीस प्रशासनानं खरं म्हणजे आतापर्यंत पावलं उचलायला पाहिजे होती. आता ते म्हटले की तुम्ही एक अर्ज करा, तुम्हाला जर वाटत असेल पोलीस प्रोटेक्शन तर देतो. मला आम्हाला वाटण्यापेक्षा समाजाला काय वाटतं, सरकारला काय वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस संरक्षण देत नाही असं तुमचा आरोप आहे. नाही, आता पाहू देतात नाही देतात. कोणापासून धोका आहे तुमच्या जीवाला? धोका ज्या लोकांना असं वाटतं की धनगर आरक्षणाची चळवळ मोठी होऊ नये, ज्या लोकांना असं वाटतं की दीपक बोराडेने राज्यात फिरणं बंद करावं, हे सगळ्या प्रकारचे लोक यामध्ये असू शकतात. सर तुम्ही CDR ची मागणी केली त्याच्या हा. असं कसं सुचलं, का बरं? कारण मी पोलीस खात्यात काम केलंय ना, मला हे सगळं तपास कसा असतो, काय असतं हे सगळं कळतं. म्हणून त्याच्या मोबाईलवर कोणाचे फोन आले, त्याचं टावर लोकेशन काय होतं, घटना घडली तेव्हा त्याचा मोबाईल कुठे आहे, त्याच्या मोबाईल सोबत इतर कोणते मोबाईल होते. कारण हे एकट्या माणसाचं काम नाहीये, ही बुद्धी एकट्या त्या नालायकाची नाहीये, ही कृती एकट्याची नाहीये. या षडयंत्रामध्ये इतर लोक सहभागी आहेत आणि ही घटना घडत असताना याला अंजाम देण्यासाठी सुद्धा याच्या सोबत लोक आहेत. एकट्याचं काम नाहीये. असं काय घडलेलं आहे की ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय तो तो तुमच्या समाजाचा आहे. हा. असं काय घडलेलं आहे? समाजाचा घरका भेदी लंकाट आहे, हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे. बाहेरच्या माणसाची कुणाची बोलायची हिंमत नाही. मग याच्या मागे राजकीय षडयंत्र, याच्यामुळेच तर म्हणतो मी म्हणतो हा रावसाहेब दानवेंचा कार्यकर्ता आहे. रावसाहेब दानवे माझे राजकीय विरोधक आहेत, ते भाजपचे नेते, हा भाजपचा कार्यकर्ता आहे, भाजप माझा विरोधक आहे. भाजपला वाटतंय दीपक बोराडेचं आंदोलन मोठं होऊ नये. मग जर त्यांनी खुलासे करावेत, एकतर पोलिसांनी प्रामाणिक तपास करावा किंवा त्यांनी खुलासे करावेत. रावसाहेब दानवे सांगावं त्या कार्यकर्त्याबद्दल त्याचं काय मत आहे. ही गाडी फोडली आहे त्यांना पटलं का? आज ही जी घटना घडली, आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या परिवारामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला, याचं समर्थन रावसाहेब पाटील दानवे करतात का? देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचा कार्यकर्ता आहे तुमचा, तुम्ही करता का? त्याला दादा आता ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी, माहिती मिळते. हा, पोलिसांनी अटक केल्याची माहिती आता तपास करतील. पोलीस काय करतात पाहू, कशा पद्धतीने तपास करतात, कोण कोण याच्यात हे षडयंत्र. जर यांनी पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला आणि हे सगळं षडयंत्र उघड केलं तर आमचं समाधान होईल. बरं, शेवटचा प्रश्न. 2 महिन्यापूर्वी तुम्ही पोलीस संरक्षणासाठी अर्ज केला, मात्र तुम्हाला अद्यापर्यंत संरक्षण मिळालेलं नाहीये. पोलीस त्याला जबाबदार असं वाटतं? नाही, मी अर्ज केलेला नाही. मला आता समाज बांधवांनी काल ज्यावेळेस हा विषय निघाला त्यावेळेस समाज बांधव म्हणाले की आम्ही 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. पण आता SP साहेब म्हणाले की तुम्हाला वाटत नाही तर तुम्ही अर्ज करा, आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेतो. बदनापूर पोलिसांच्या जाचाला कंटाळून मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी वारंवार छळ केल्याचा आरोप करत सोपान भांड यांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना व्हॉट्सअपवर सुसाईड नोट पाठवून ते बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शेतात त्यांचा फोन आणि बूट आढळून आल्यानंतर त्यांच्या बंधूंनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे या प्रकरणात तक्रार केली आहे. बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या जाचाला कंटाळून मल्हार सेनेचा तालुकाध्यक्ष सोमवारपासून बेपत्ता आहे. सोपान चंद्रभान असं या तालुकाध्यक्षाचं नाव असून ते ढोकसाळ येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर यापूर्वी काही लोकांनी हल्ला केला होता. मात्र या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आलाय. त्यातच सोपान भांड यांना पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्याकडून वारंवार नोटीस काढून धमकवण्यात आल्याचा आरोप त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केलाय. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना व्हॉट्सअप करून ते त्यांच्या शेतातून सोमवारी बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल आणि बूट शेतात सापडला असून कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात त्यांचे बंधू सुभाष चंद्रभान भांड यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार देखील केली आहे. दादा, तुम्ही SP साहेबांना तुमचे भाऊ मिसिंग असल्याबाबत तक्रार दिली. काय प्रकरणे, कधीपासून मिसिंग आहेत आणि कोण कारणीभूत याला? 20 ऑगस्ट 2025ला त्यांना मारहाण झाली. त्याच्यानंतर 3 महिने पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्यांचा मारेकरी मेन आरोपी हा कुठंच कोणत्याही प्रकारे त्याला अरेस्ट केलेलं नसल्यामुळे त्यांनी वेळोवेळी 4 ते 5 वेळेस SP साहेबांना भेटून निवेदन दिले आणि त्या निवेदनाचाही कुठल्याही प्रकारे काहीही फायदा झाला नसल्यामुळे त्यांनी आज दिनांक SP ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे त्या इशाऱ्याच्या अनुषंगाने बदनापूर पोलीस स्टेशनचे PI सुरवसे साहेब यांनी त्यांना गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकावण्याची नोटीस काढली.
त्याच्या धमकीला आणि त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटकवून उचलून नेऊन 2-3 वेळेस ते मार लागलेला असतानाही त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन अटक करण्यात आली होती. या सर्व त्रासाला कंटाळून माझा भाऊ सकाळी 10 वाजेला शेतातील राहत्या घरी एक चिठ्ठी लिहून ठेवली, मोबाईल तिथे ठेवला, बूट पण तिथे ठेवला आणि तो सकाळी 10 वाजल्यापासून कुठे निघून गेला किंवा पोलीस येऊन घेऊन गेले याची कुठलीही कल्पना आम्हाला नसल्यामुळे आम्ही ते मिसिंग असल्याची तक्रार SP साहेबांना दिलेली आहे. यांची सर्वस्व जबाबदारी पोलीस प्रशासन आणि सदरील आरोपी, हा आरोपी पण गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनाही किडनॅप केलेले असू शकते. माझं नाव सुभाष चंद्रभान भान. जागतिक दिव्यांग दिन आणि लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रेमा खरात काळे यांनी आज दिव्यांगांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांच्या कार्यालयात हा वितरण समारंभ पार पडला आहे. जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा खरात यांनी आज जागतिक दिव्यांग दिन आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आदर्शवत उपक्रम राबवला. जालना जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या दिव्यांगांना त्यांनी आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यांना शहरातील समर्थनगर येथील त्यांच्या कार्यालयात हा उपक्रम पार पडला. यावेळी जिल्हाभरातून दिव्यांग बांधव या ठिकाणी आले होते. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा खरात, राहुल खरात यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. रीमाताई खरात यांनी काही वस्तू वाटप केल्या, काय वाटतं त्यांच्याबद्दल? मला तो लय आभार मानतो, लय चांगलं वाटतं, एकदम 100% बरोबर वाटतं मला. महापालिकेनं वाटप केले नाही, मात्र यांनी एक वाटप केलं, मला लय मनातून शुभेच्छा देतो मी. महापालिकेनं का नाही वाटप केलं? महानगरपालिकेनं काही नाही वाटप केलं. एक वरीच चालले ते गेलं, एक वरीच नाही. साहेबने टेबलवर असं सांगत होतं की आता वाचच करत होतं. ते आपल्याला निधी भेटते, वर्षाला देते ते, एक वर्षाला एक बार, एक वर्षभर असंच घुमिलं त्यांना. असं सय्यद नूर सय्यद बुडान वाळकेश्वर मंदिर पाशी राहतो आपण, उतरून वसात. 1000 रुपये महिना केलं ते बी नाही भेटलं अजून. संजय दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही उपक्रम घेतलाय, का उपक्रम घेतलाय, किती दिव्यांगांना आपण वाटप केलं? आज जागतिक दिव्यांग दिन आहे. सर्वप्रथम मी माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना शुभेच्छा देते. आणि आम्ही एक खारीचा वाटा आम्ही थोडंफार प्रयत्न करतो त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला काही ना काही करण्याचा. याला कुठलंही लिमिटेशन नाही आहे क्षेत्राचं. म्हणजे टोटल काही सिंदखेड राजाकडून सुद्धा आलेले आहेत, काही बीडकडून आलेले आहेत, काही संभाजीनगरकडून आलेले आहेत, काही बुलढाण्याकडून सुद्धा आलेले आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही वॉकर वाटलेले आहेत. वॉकर आहे, स्टिक आहे, कुबडे आहे आणि कमोड चेअर पण आहे. म्हणजे ज्या आम्हाला आम्ही एक 15-20 दिवसापूर्वी फेसबुकला वगैरे टाकलो होतो, सोशल मीडियावर ज्या डिमांड आम्हाला होत्या की आम्हाला हे पाहिजे, त्यानुसार आम्ही साहित्य आणलेलं आहे. सकाळपासून आज वाटप सुरू आहे. आणि आज आमच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे, त्यामुळे तोही आम्हाला एकत्र आम्ही तो केलेला आहे. आणि आम्ही काही करू शकतो कुणासाठी, याच्यासाठी ह्यांनी आम्हाला संधी दिली काही करण्याची, म्हणून यांचे आम्ही आभार मानतो. कशी सुचली संकल्पना? संकल्पना ॲक्च्युली स्पष्ट बोलायचं म्हणजे आमचं चरण आहे. चरणच्या घरी एक दिवस गेलो होते मी, आणि चरणची बहीण जे असह्य बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं. आणि आपण दिव्यांगासाठी काहीतरी करायला पाहिजे, तिथून खऱ्या अर्थानं आम्हाला प्रेरणा मिळाली की आपण करावं यांच्यासाठी काहीतरी. आणि जे महानगरपालिका जी उदासीन असते दिव्यांगाच्या संदर्भात, की निर्वाह भत्त्या वेळेवर दिल्या जात नाही, एवढ्या सरकारच्या खूप स्कीम आहेत, खूप योजना आहेत, मात्र कुठल्याही स्वरूपाचं शासन त्या अंमलामध्ये आणत नाही. संभाजीनगर महानगरपालिकेच्या तिथंसुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं खूप मोठं, की यांना सगळ्या सुविधा ज्या आहे त्या मिळाल्या पाहिजे, निर्वाह भत्ता महिन्याला मिळाला पाहिजे. पण तिथं जेव्हा बघितलं की ते दिल्या जात नाही, तसं आम्ही द्यायला लावलं, त्यांना मजबूर केलं, त्यांनी ते दिलं. परंतु आर्थिक खूप गरज असते ह्या लोकांना, आणि एक समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, पण तो कुठंतरी बाजूला पडलेला आहे. सगळ्यांनी आपण हातभार लावण्याची गरज या तक्त्याला आहे खऱ्या अर्थानं. आम्ही दिवाळीला सुद्धा मिठाई आणि आर्थिक वाटप केली होती. आणि आम्ही दिव्यांगासाठी वाटप करत नाही, आम्हाला यातून स्वतःला आनंद मिळतो, म्हणून आम्ही हे वाटप करतो. आणि सगळ्यांनी वाटावं, सगळ्यांनी सामावून घ्यावं दिव्यांगांना,
एवढीच अपेक्षा या दिवसाच्या निमित्तानं. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जालना शहरात महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. जालना महानगरपालिका आणि लायन्स क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील अनेक दिव्यांग बांधवांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आज सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व दिव्यांगांसाठी खास वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या. आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच तज्ज्ञांकडून वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. डॉक्टर प्रकाश शिगेदार यांनी दिव्यांग बांधवांना आरोग्याची काळजी, पुनर्वसनाची गरज आणि उपलब्ध शासकीय सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले. दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देत समाजाच्या सर्व घटकांनी दिव्यांग बांधवांसाठी संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, डॉक्टर पाखणीकर, डॉक्टर राजे देशमुख, डॉक्टर भालेराव, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, दिव्यांग विभाग प्रमुख अनुराधा नागोरी, प्रमिला मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्व दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाचे समाधान व्यक्त करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. सपोर्ट करणे किंवा काय म्हणतो थोडंसं जे सहकार्य मिळालं ना तर बरेच भरपूर गोष्टी करण्यासाठी आपले दिव्यांगजन सक्षम असतात आणि ते सपोर्ट देण्याची तयारी आमची आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित डॉक्टर प्रकाश आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचे किती मोठा काम, एवढ्या वर्षापासून त्यांची किती इच्छा आहे दिव्यांगांसाठी काम करण्याची. तसेच इथे उपस्थित स्वयंसेवी संस्थाचे सर्व प्रतिनिधी, एडिशनल कमिशनर गिराम साहेब, डेप्युटी कमिशनर नंदा गायकवाड मॅडम, तसेच सगळे विभाग प्रमुख आणि माझ्या समोर उपस्थित सर्व दिव्यांगजन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य. आपल्याला सगळ्यांना मिळून दिव्यांग लोकांसाठी काम करायचे आहे आणि मी माझ्याबद्दल सांगते, मला असं वाटते की दिव्यांगांसाठी काम करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये माझं पर्सनल इच्छा आहे काम करण्याची. फक्त काय कधी काय असते, आपलं कम्युनिकेशन एवढा चांगला होत नाही किंवा कम्युनिकेशन गॅप्स असतात. आपल्याला काय गोष्टीची गरज आहे ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर यावर्षी आपण असं एक करूया, आपल्याला काय गोष्टीची गरज आहे, जसं की आपण मीटिंग्स घेतो काही गोष्टी पॉलिसी तयार करण्याच्या अगोदर, तसेच यावर्षी सुद्धा डीपीडीसीचे फंड आहे. ते डीपीओ साहेब पण आलेले आहेत ना, डीपीओ साहेब पण आहे इथे. आपल्याकडे नगरपालिकाच्या कॉर्पोरेशनच्या फंड आहे. तर त्याच्यामध्ये काय गोष्टी आपण करू शकतो, त्याच्यासाठी आपली इच्छा काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ. आता भरपूर काही गोष्टी असे जे प्रॅक्टिकली नियमाप्रमाणे बसत नाही, पण भरपूर काही गोष्टी आहेत जे नियमामध्ये बसतात. तर नियमामध्ये काय गोष्टी बसतात ते बघून घ्यावा. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे म्हणजे प्रस्ताव पाठवा की 10 लोकांना 15 लोकांना या गोष्टीची गरज आहे, ते आपण करूया. जिल्हाधिकारी म्हणून एक अजून चांगला विषय मी सांगू इच्छिते जे आपल्याकडे होत आहे, DDRC म्हणजे डिस्ट्रिक्ट दिव्यांग रिहॅबिलिटेशन सेंटर असा एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये एंड टू एंड एक दिव्यांग व्यक्तीला सहकार्य सपोर्ट भेटण्यासाठी जो सेंटर इथे आता उभा होत आहे त्याचे MOU झालेला आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ एक लोकेशन आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे, संस्था आयडेंटिफाय केलेली आहे. ते लवकरात लवकर मला वाटते 3-4 महिन्यामध्ये ते चांगलं उभे राहणार. आता DDRC सेंटर ते आपण करूया. त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा रत्ननिधी फाउंडेशन आहे. ते दिव्यांग जे लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी ते चष्मा देतात, जे लो विजनची मुलं असतात आणि त्यांचे कॅम्प्स असतात रत्ननिधीचे. लोकोमोटिव्ह डिसेबिलिटीसाठी ते काही जे गोष्टी पाहिजे सगळी गोष्टी रत्ननिधी देतात. त्यांचे प्रतिनिधींना आम्ही बोलवलं आहे, ते पण येत आहेत, 1-2 दिवसात येत आहे. तर त्यांच्यासोबत MOU करून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींपर्यंत आपण त्यांचे लागणारे साहित्य देऊ असं माझं मत आहे. बाकी आपल्याला जे काही गोष्टीची गरज आहे ते आमच्यापर्यंत कळवा. आम्ही प्रत्येक गोष्टी, मला वाटतं सर्वात महत्त्वाचे असते लाईव्हलीहूड, रोजगार. कारण रोजगाराशिवाय आपण स्वावलंबून होऊ शकत नाही. तर रोजगारसाठी काय गोष्टीची गरज आहे ते आपण फोकस करूया. आणि दुसरा विषय आहे आपले लहान मुलं आणि महिला. आज पण मला समोर महिला एवढी दिसत नाही, कारण आपली लहान मुलं आणि महिला घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही. दिव्यांग मुलं आहे ते शाळेला जात नाही. तर याच्यासाठी काम करणं
याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 02482 230 350. मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा. QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर
स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर, महानगरपालिका, जालना.